माध्यमांतर्फेच कळलंय की मनीषा मांढरे ह्या ज्या टीचर आहेत मॉडर्न ज्युनियर कॉलेजमध्ये काम करणाऱ्या, त्यांना नीट स्कॅम प्रकरणी आता अटक करण्यात आली आहे. पण आमच्याकडे अजून कुठलंही ऑफिशियल कन्फर्मेशन किंवा ऑफिशियल कुठल्याही अथॉरिटीजने आम्हाला त्याबद्दल कम्युनिकेशन केलं नाही. पण हे 24 वर्ष गेली मनीषा मांढरे आमच्याकडे ज्युनियर टीचर म्हणून ज्युनियर कॉलेजला सीनियर टीचर म्हणून काम करतात. बायोलॉजीच्या त्या टीचर आहेत. नीट च्या परीक्षेच्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे NTA आणि त्या ह्या गोपनीयतेच्या नियमांप्रमाणे काम करतात आणि त्यांचं 5-6 वर्ष झाली त्या NTA बरोबर असोसिएटेड आहेत आणि क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी प्रमाणे डायरेक्ट NTA आणि टीचर असं कम्युनिकेशन असतं. त्यामुळे आम्हाला त्या कुठे जातात पेपर सेटिंगला किंवा काय त्यांची प्रोसेस आहे याबद्दलची कल्पना ऍज अ कॉलेज म्हणून आम्हाला नक्कीच नाही. सर, प्रकरण प्रचंड मोठं आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्याप्रमाणे आम्हाला ज्या प्रकारे ऑफिशियल कम्युनिकेशन झाल्या आमच्या स्कूल एज्युकेशनच्या लॉ प्रमाणे, कारण ज्युनियर कॉलेज आहे त्यामुळे स्कूल एज्युकेशनचे नियम त्याला ऍप्लिकेबल आहेत, त्याप्रमाणे आम्ही लगेच जी काही लिगल कारवाई आहे ती त्वरित करू. साधारण 9-10 महिने झाले मी इथे प्रिन्सिपल म्हणून काम करते. गेल्या 9-10 महिन्यात माझे त्यांच्याशी जे कम्युनिकेशन झालंय ते अतिशय नॉर्मल कम्युनिकेशन होतं. कामाच्या संदर्भामध्ये एक सिनियर टीचर म्हणून त्यांच्याकडे जे काही मी कामाची जबाबदारी दिल्या त्याप्रमाणे त्यांनी त्या जबाबदाऱ्या हँडल केल्या आणि अतिशय नॉर्मल असं रुटीन कम्युनिकेशन आमच्या दोघांमध्ये व्हायचं. पूर्वी सुद्धा त्यांच्याविषयीच्या काही तक्रारी असतील असं माझ्या ऐकिवात तरी नाही.